लाईक करते ना पण. अरे पण तू लाईक कसं काय करते? मी तुला फॉलो पण नाही मला करत. तर आवडतोस काय आड म्हणून. तू तर कुठं गोरी आहे? अरे मी गोरी आहे म्हणतो. नमस्कार मंडळी. तर माझा लुक कसा वाटतोय बघा हा, कारण की गावाकडचा सिरीज आहे आमची, गावाकडचा लुक दाखवायचा आहे. तर मला आज असा लुक करायला लावलाय आणि आज एक रोमॅन्टिक सीन आहे हिरो बरोबर ती, की त्याच्या मी ड्रीम मध्ये येते की बाबा मी त्याला प्रपोज करते, कारण की सई कधीच कोणाला प्रपोज करत नाही किंवा सईला कोणी आवडत नाही. पण आज त्याच्या ड्रीम मध्ये असं आलं की सई स्वतःहून त्याला प्रपोज करायला आली. तर बघू काय काय होतंय. पुढे जाऊन तुम्हाला सगळं कटकट थोडं थोडं दाखवते. कसं वाटतंय मला कमेंट मध्ये नक्की कळवा. ठीक आहे, चलो जाऊ क्या? चलो चालू रख. बाय. मी पहिलाच ब्लॉग करते माझा, मला ब्लॉग वगैरे जास्त जमत नाही, तर काही चुकलं वगैरे असेल तर माफ करा. कसा वाटतोय ब्लॉग मला नक्की करा. झोपू दे की राव मला एकतर हे बघा कुठली मी सगळ्यांना सांगितलं की मला 12 तास तरी उठवू नका, कारण की आज आमचं कम्प्लिटली नाईट शूट चालणार आहे. 6 ते 7 तास म्हणजे रात्रीच चालणार आहे. मी झोप हवी का नको हा माणूस मला 7 वाजल्यापासून उठवतोय. आमचा एडिटर ओमी सगळ्यात लहान आहे, 17 वर्षाचा पण एडिटर आहे. वा, पण अक्कल अशी पटली पाहिजे ना ना, तर 7 वाजल्यापासून दरवाजा वाजवतोय. भेटी लोक मला झोपूनच देत नाही. दुपारचे 11 ते 12 वाजले तरी हा म्हणतो मॅडम उठा आपल्याला शूटला जायचं आहे. सकाळचं कोण शूटला जाणार, संध्याकाळी शूट करणार. असं थोडं यायला सांगा रे बाबा मला झोपायचं आहे आणि आता बस झालं. तर महत्वाची गोष्ट सांगायची की आज आमचं नाईट शूट कसं आहे माहितीये का, गाव माझं नवसाचं वेब सिरीज आहे, त्याचा 10वा एपिसोड येतो आणि त्यात दाखवले की त्याला मी प्रपोज करायला जाते. तर त्याचं स्वप्न दाखवले ते आणि ते स्वप्न दाखवणार. तुला बोलायला नंतर तर ते स्वप्न दाखवलंय, मग ते स्वप्न पूर्ण करायला मी जाणार आहे. तर सांगायला की बाबा ते 4 तास शूट काय सुटतोय का, भेंडे उभारून ताटकाळून जीव मरून जातो रे. तर या उठायला मॅडम उठा, ते खायलाकडे तू बघू म्हणून महत्वाचं सांगते. आणि महत्वाची गोष्ट डे 1 मध्ये हे सगळं आमचं शूट कम्प्लीट होणार आहे. आज डे 1 मध्ये जे जे शूट होत आहे ते तुम्हाला छोट्या छोट्या कट मध्ये मी सांगते कसं होतंय काय होतंय. डे 2 मध्ये सुद्धा सैर त्याचे भेट आणि पल्लवी आणि कुणाची भेट दाखवणार आहे. तर दिवसभराची मज्जा, फोटोशूट सगळ्या पद्धतीचं तुम्हाला मी थोडं कट मध्ये दाखवते. अख्खा ब्लॉग बघायला विसरू नका. काय चूक वाटते काय बरोबर वाटते सगळं कमेंट मध्ये मला सांगा, जेणेकरून मी पुढच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला सांगेन की ते सुधारवण्याचं. नमस्कार युट्यूब फॅमिली. तर आज आमचं होणार आहे नाईट शूट. रित्या आणि सई मध्ये होणार आहे एकामेकांना प्रपोज. ते करतील का ऍक्सेप्ट, तर सई आज करायला जाणार आहे त्याला प्रपोज आणि रित्या रुसून बसलाय त्याला मनवणार आहे. आणि तिथून पुढे काय होणार आहे ते आम्हाला नाही माहिती. सो आज आम्ही सगळे लोक बसलोय रित्याची वाट बघत. पण रित्या कपडे बदलायला गेला अजूनही आलेला नाही. अर्धा ते पाऊण तास झालं. हे लाईट सेटअप सगळा केलेला आहे आणि आमच्या ऑफिसच्या पाठीमागेच आम्ही लाईट सेटअप केलाय. ही पोरं बिचाऱ्यांना लांब जायचंय, हे थांबलेत आमच्या सीन साठी. कोण पोर? ही दोघं. पण आता बघू कधी येतोय रित्या. रित्या आल्या की तुम्हाला आम्ही सांगतो. त्याला 2 शिव्या घाला सगळ्यांनी की बाबा एवढा वेळ का लावलाय. सगळेजण आम्ही वाट बघत बसलोय. तर तुमचं काय मत आहे रे चौघांचं? माझं असं मत आहे की माणसाने संयम ठेवला पाहिजे. संयम ठेवला की गोष्टी चांगल्या होतात. तुला ऐतिहासिक बोलायला लावलं नव्हतं. सॉरी मॅडम. तर रित्या कुठं आहेस बाबा? ये अरे माणसं उठते लावायचं. आधीच रात्रीचे किती वाजले? हा आमचा एडिटर क्या बोलती. काय नाही. तर आज आमच्या सरांनी रित्यावरती आणि माझ्यावरती खूपच मोठी जबाबदारी दिली आहे. तर त्या जबाबदारीचं पूर्णपणे पालन करण्यात आम्ही प्रयत्न करतोय. हे काय बरोबर जबाबदारी आम्ही एक मिनिट आता ह्यांची जबाबदारी ऐकून घ्या. यांना लाईट सेटअप लावायला लावलाय. हे 1 तास झालं लाईट सेटअप लावतात. सर असले की 15 मिनिटात जाग्यावर लाईट लागतात. आज कुठले अभिषेक सर नाहीयेत, हेमंत सर नाहीयेत, मेन प्रोडक्शन हेड नाहीयेत. काय बोलायचं कोणाला. आणि आता आमचा आलाय रित्या. तर तुम्ही सगळेजण जरा 2-3 कमेंट मध्ये शिव्या द्या, कारण की सगळ्यात लेट हा आला. रित्या इकडे दिसतील इकडे. लाईट लावले आपणच लावले तरी पण. काय म्हणतोस रित्या? किती वेळ लावलास रे? 10 मिनिटं फक्त लावली. कसं मारते लागा. तर सकाळी जरा 10 वेळा फोन केला तेव्हा 11वा फोन ह्याच ठिकाणी आम्ही इथे संपवतो. धन्यवाद. आज चालू झालेला आम्ही सीन तुम्हाला थोडा कट मध्ये दाखवतो. कसा वाटतं कमेंट मध्ये नक्की सांगा. ओके. तू आता माझं कॅरेक्टर कर आणि ओम हिरोचं कॅरेक्टर करतोय. हा जा तो रुसलाय त्याला म्हणव आणि आय लव्ह यू म्हण. प्रपोज करायचा पण
बोल जल्दी कल सुबह पनवेल जाना है. अरे मी तुला लाईक कर मी तुला फॉलो पण नाही करत. तू लाईक कसं करते? अरे तू फॉलो पण नाही करत. मी तुला ब्लॉक करतो डायरेक्ट. अरे मी तुला लाईक करते ना पण. अरे पण तू लाईक कसं काय करते? मी तुला फॉलो पण नाही करत. आवडतोस काय म्हणून. नहीं आगे का सीन हाँ कंटिन्यू. काय म्हणून तू आवडतोस मला? तू तर कोणी गोरी आहे. अरे मी गोरी आहे म्हणतो. बट डिफरेंट ऐसा होई का ना. A few moments later. सॉरी तर तू पुन्हा आता रुसून थांबतोस. ये रे बाबा तू झाला असं तर चल. प्रेम करतोस ना त्याच्या 1000 पटीने मी तुझ्यावर जास्त प्रेम करते. आय लव्ह यू रित्या. होय आय लव्ह यू. खूप प्रेम करतो. जीव अडकलाय का तुझा? आय लव्ह यू टू. खुश आहेस ना? खुश. ऐक की राग मानून नाही म्हणणार. का? आम्ही गेलो होतो कंटाळून, कारण की रात्रीचे 11 वाजले होते तरीही रित्या एकही टेक चांगला देत नव्हता. त्यामुळे माझं डोकं फिरलं होतं. पण काहीही करून आम्हाला टेक संपवायचा होता, कारण की दोन्ही जे आमचे मेन सर आहेत ते मुंबईला गेले होते. पण काही पण करून आम्हाला संपवायचं होतं. आणि याला टाईम बघायला लागला तर हातात घड्याळ नव्हतं ना, हा टाईम बघतोय. तर चलो जाने दो, आगे बढ़ो. Day 2. डबल. तर आमचं सकाळ सकाळी शूट लागले. पहाटेचे नाही सकाळचे 8 वाजले. आम्ही आता इथे आलेलो आहोत. तर चला दाखवते तुम्हाला काय काय. सर हे आमचे नवीन DOP अथर्व चौथे. एक मिनिट मला थोडं बोलायचं बोला की चला. आहे. तुम्ही म्हणला आता वाजलेत 8. खरं सांगतो पब्लिक किती वाजले. तुला बोलायची गरज नव्हती. मग किती वाजता आले सेटवरती? नाही आपल्या प्रोडक्शन ऑफिस 12ला आलीस. वाजले किती? अजूनही याचा सीन लागेल नाही. तुम्हाला उठवलं कितीला मॅडम? मला 9 वाजता उठवलंय. मी 10:30-11 पर्यंत आवरलं. आता 2 वाजले. 6 तास झाले मी अशा आवरून बसले. A few moments later. माझ्या चॅनलचं नाव काय? लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. कसा ब्लॉग वाटतोय ते सांगा मला. आणि महत्वाचं, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत राहा फक्त प्रणालीचे ब्लॉग. कोणाचे बघा. आमचं पहिल्या दिवसातली फोटोशूट झालं, कारण की आम्हाला लक्षात राहत नाही परत फोटोशूट करायचा. दिवस निघून जातो पण फोटोशूट काय होत नाही. परत आमचा लागला सीन रित्याचा आणि सईचा, कारण की रित्या बोलला होता मागच्या सीनमध्ये की मी सई तुझी वाट बघतोय देवळात, हा की नाही मला सांग. त्यानं जे प्रपोज केलेलं असतं त्याचं उत्तर सांगायला सई आलेलं असते, पण सई पुन्हा त्याला कन्फ्यूज करून जाते की नाही बाबा, मी अजून उत्तर तुला द्यायला खूप वेळ आहे आणि तुझी नुसती परीक्षा चालू आहे, त्यात पास व्हायचं नापास व्हायचं ते तू ठरव. मग रित्या पुन्हा कन्फ्यूज होतो. असा खूप छान सीन पद्धतीने झाला. मला खूप आवडला होता, कारण की दिवसाचं वातावरण भारी असतं आणि त्यात सीन करायचं म्हटलं की सावली कुठंतरी शोधली पाहिजे, कारण की उन्हात करणं म्हणजे थोडं अवघड होतं. सो असं मी मंद बदका सीन काय उरकत नव्हता, कारण बरेच अँगल असतात. ते सगळे पूर्ण करणं म्हणजे थोडं अवघड काम असतं. 2 ते 3 तास त्यातच जातं. आपला सीन आपल्याला दिसतो, जरी 1 मिनिटाचा असू दे 2 मिनिटाचा सीन दिसतो, पण त्याच्या पाठीमागची मेहनत असते ना ती 3 तासाची 4 तासाची. एडिटिंगला 4-5 तास हे वेगळेच असतात प्रत्येक सीनचे. त्यामुळं दिसताना आपल्याला छोटंसं दिसतं की बाबा हा 1 मिनिटाचा सीन आहे यात काय, पण त्याच्या पाठीमागची मेहनत खूप जणांची असते. आता ही पोरं सकाळपासून थांबलेत, त्यांचा अजूनही सीन लागलेला नाही. पहिला सीन आमचाच लागलाय आणि त्यालाही 4 तास गेले, कारण की बरीच ट्रीटमेंट द्यावी लागते. सो आम्ही हे गाव माझं नवसाचं वेबसिरीज करतोय आता. 1 ते 10 एपिसोड याचे अपलोड झालेले आहेत. खूप छान वेबसिरीज आहे. एक गावातले असतात ना रिअल स्टोरी काय काय घडलेलं आहे ते सगळं यामध्ये आहे. त्यामुळे माझं एक छान कॅरेक्टर याच्यात आहे आणि ते मी माझं असं मनापासून करते, कारण की मला पहिल्यांदाच अशी रागवणारी अशी चिडणारी मुलगीचं कॅरेक्टर भेटलं. सो ते मी छानच करणार. चल जाओ क्या? A few moments later. माझं शूट संपलेलं आहे. सो मी आता चिल मारते गाडी.
लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, कसा ब्लॉग वाटतोय ते सांगा मला. आणि महत्वाचं, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत राहा फक्त प्रणालीचे ब्लॉग, बाकी कोणाचे बघू नका. पहिलं पावसाचं वातावरण झालं होतं, त्यामुळे आम्हाला कुठेतरी जाऊन चहा प्यायचा होता. पण चहा 3 जागे आम्ही सलगर शोधला, अमृततुल्य शोधलं, पण आम्हाला कुठेही चहा सापडला नाही. कारण की काय माहिती, आज बंद होतं सगळीकडचं. तर आम्ही निघालो डायरेक्ट स्टुडिओला पोहोचायला. सो माझे ब्लॉग कसे वाटतात तुम्हाला, असे जर शूटचे दिवस बघायचे असतील तर मी तुम्हाला नक्की दाखवेन प्रत्येक ब्लॉगमध्ये. बाय, काळजी घ्या सगळेजण.